हाय, तर मी ट्राय केलं म्हटलं हे तुम्हाला नक्कीच जमणार. मी हे फर्स्ट टाईम ट्राय करत होती. तर इकडे मी कोमट पाणी घेतले, त्यात 1.5 चम्मच साखर टाकली, त्याला मिक्स करून घेतले, त्यात ईस्ट टाकले 1 चम्मच आणि त्याला 15 मिनटासाठी तसंच सोडून दिलं. इथे मैदा घेतला, मैद्यामध्ये मीठ टाकले आणि ईस्ट फुललेलं होतं ते टाकून दिले आणि गरजेनुसार पाणी टाकून चांगलं मळून घेतले. तर मी इथे पाव बनवते आहे. तर मग इकडे चांगलं मळून झाल्यानंतरून इथे एक कटोरा घेतला आणि त्या कटोऱ्याला चांगलं तेल लावून घेतलेलं आहे आणि जो मळलेला गोळा आहे त्याला 2 ते 1 तासासाठी तसंच भिजवून फुलवण्यासाठी ठेवून दिलेलं आहे बाजूला. 1 ते 1.5 तासानंतरून बघितलं तर ते चांगलं फुललेलं होतं. तर मग त्याला पुन्हा मिक्स केलं चांगलं आणि त्याचे छोटे छोटे गोळे केले आणि ताटाला तेल लावून घेतलं आणि त्याला छोटे छोटे गोळे केलेले होते. माझ्याकडे असे 6 झाले होते. तर मग त्याला एकसारखं शेप देऊन ठेवून दिलं. ते सुद्धा अर्धा ते पाऊण तासासाठी ठेवून दिले. इकडे बेक करण्यासाठी मीठ घेतलं आणि त्यात प्रीहीट करण्यासाठी ठेवून दिलं. 35 ते 40 मिनटासाठी बेक करायला ठेवून दिलं. त्यानंतरून बघितलं तर चांगले फुलले होते. तर पाव आपला रेडी झालेला. तर कसा वाटला व्हिडिओ? जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.